राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे सरळ सेवा भरती निघालेली आहे। जी.आर. आलेला आहे। नेमका हा जी.आर. कशासाठी आलेला आहे आणि भरती प्रक्रिया कधी चालू होणार आहे, नवीन जाहिरात कधी येणार आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। नेमकं अपडेट काय आहे, या जी.आर. मध्ये काय लिहिलेलं आहे, सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत सविस्तरमध्ये। तर नमस्कार, मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवर शासकीय योजनेसंबंधित सर्व माहिती आणत असतो। त्याचबरोबर नवीन जे जी.आर. येत असतात भरती संबंधीचे, ते जी.आर. आपण आपल्या चॅनलवर आणत असतो। तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन जे असते त्याला सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहेत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय या जी.आर. मध्ये आलेलं आहे हे आपण बघून घेणार आहोत। तर बघा, माहिती सविस्तर आणि काळजीपूर्वक ध्यानपूर्वक समजून घ्या। बघा, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे आस्थापनेवरील गट अ अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी परीक्षा शुल्काची रक्कम भरण्याकरिता भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते उघडण्यास परवानगी देण्याबाबत। तर महत्त्वाचं इथं काय तुम्ही समजून घ्या। राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट अ आणि गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी, जे रिक्त पदे आहेत ते आता लवकर भरणार आहेत आणि त्यासाठीच रिक्त पदं भरण्यासाठी जी रक्कम, जे शुल्क, परीक्षा शुल्क असते, ते परीक्षा शुल्काची रक्कम भरण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचे खाते उघडण्यात यावे, असे या शासन निर्णयामध्ये म्हटले आले आहे। म्हणजे आता भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे आणि त्याबद्दलचे जे शुल्क लागणार आहे, परीक्षा शुल्क, SBIच्या राष्ट्रीयकृत या बँकेतच भरावे लागणार आहे, असं या आदेशात म्हटलेलं आहे। तर आदेश आपण संपूर्ण बघूया, त्यामध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे त्यांनी। तर बघा, हा जो आदेश आलेला, हा कसा आलेला, कुठून आलेला आहे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। आणि जी.आर. बघा कधीचा आहे, तर 4 एप्रिल 2025चा हा जी.आर. आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं संदर्भसुद्धा दिलेला आहे, ते वाचा आहे, जे संदर्भ आहेत यानुसारच हा नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। आता प्रस्तावना बघून घेऊया आपण, नेमकं काय लिहिलेलं आहे यामध्ये। सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ क्रमांक 1 मध्ये नमूद शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशितच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी TCS, ION व IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षांची विविध कार्यपद्धती व इतर अटी शर्ती निश्चित केलेल्या आहेत। वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 2 मध्ये नमूद शासन निर्णयान्वये शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकेमध्येच ठेवण्याबाबत धोरण, तसेच संदर्भ क्रमांक 3 मध्ये नमूद शासन निर्णयान्वये बँक खाते उघडणे, त्याचे व्यवस्थापन करणे, ताळमेळ घेणे आणि खात्याचे प्रकटीकरण करणे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत। उक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार संदर्भ क्रमांक 4 मध्ये नमूद पत्रान्वये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने त्यांचे आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्धित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी परीक्षा शुल्काची रक्कम भरण्याकरिता प्रशासन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे नावे भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते उघडण्यास परवानगी मिळण्याबाबत विनंती केली आहे। तर बघा, जे ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे त्यांच्या आस्थापनेतील गट ब अराजित पत्र आणि गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी, आता ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे, म्हणजे जाहिरात लवकरच येणार आहे आणि त्यासाठीचे जे परीक्षा शुल्क लागणार आहे त्यासाठीच आता स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे खातं आहे ते उघडण्यासाठी परवानगी दिलेली आहे। या शासन निर्णयामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे याची जी आहे लवकरात लवकर आता जाहिरात निघणार आहे। त्यानुसार परीक्षा शुल्काची रक्कम भरण्याकरिता प्रबंधक प्रशासन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे नावे भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते उघडण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर इथं शासन निर्णय बघा, शासन निर्णय महत्त्वपूर्ण आहे। राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी परीक्षा शुल्काची रक्कम भरण्याकरिता
प्रबंधक प्रशासक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे नावे भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेचे चालू खाते उघडण्यास खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून या शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात येत आहे. तर तुम्ही इथं बघितलं असेल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या जे गट ब आणि गट क या जे रिक्त पद आहेत या रिक्त पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे आणि त्याचे जे परीक्षा शुल्क आहे ते भरण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चालू खाते उघडण्याची परवानगी या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे. म्हणजे आता जाहिरात लवकरच येणार आहे. जे पदभरती होणार आहे त्याची जाहिरात लवकर येणार आहे आणि त्याचे परीक्षा शुल्क जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने जे खाते उघडण्यात येणार आहे त्यामध्येच त्यांना शुल्क टाकावे लागणार आहे आणि याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.